नमस्कार, मी वीरेश मोडखरकर. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आपण आहोत उरणच्या बहुचर्चित अशा पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरती. पिरवाडी समुद्रकिनारी पुन्हा एकदा घटना घडली आणि हा समुद्र किनारा आता पुन्हा चर्चेत आलेला आहे. आपण जर पाहू शकाल तर हा माझ्या मागचा जो समुद्र किनारा दिसतोय हा पिरवाडी समुद्र किनारा आहे. या ठिकाणी एक पीर दर्गा आहे आणि त्यामुळे या समुद्र किनाऱ्याला पिरवाडी दर्गा पिरवाडी किनारा असं म्हटलं जातंय. आणि आपण जर या ठिकाणी बघाल तर पिरवाडी या किनारपट्टीवरती संपूर्ण खडक आपल्याला पाहायला मिळेल. समुद्राच्या मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खडक पाहायला मिळते आणि या खडकावरती आलेले पर्यटक पर्यटनासाठी जातात आणि आपला जीव धोक्यात घालतात. अशाच प्रकारची घटना पुन्हा एकदा सोमवारी संध्याकाळी घडली आणि 5 पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी खडकामध्ये अडकले होते आणि या पर्यटकांना जे सागर सुरक्षा रक्षक आहेत यांनी वेळीच बाहेर काढलं आणि त्यांचा जीव वाचवला. मात्र एकंदरीत जर बघितलं तर वर्षभरात शेकडो अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी होतात. पर्यटक येतात आणि आपला जीव धोक्यात घालून पर्यटन या समुद्रकिनारी करत असतात आणि अशा वेळेला या घटना घडतात. पण एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती बघितलं तर हा जो किनारा आहे या किनाऱ्याला कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला आहे. आजूबाजूला विविध कॅन्टीन असतील, टपऱ्या असतील, ह्या झालेल्या आहेत. सोयीसुविधा या मिळत आहेत. मात्र या किनाऱ्यावरती कोणत्याही प्रकारच्या धोक्याच्या सूचना ज्या आहेत किंवा पर्यटकांना पर्यटन करण्यासंबंधित ज्या काही सूचना आवश्यक आहेत त्या दिल्या गेलेल्या नाही आहेत. संपूर्ण किनारा जवळपास 4 ते 6 किलोमीटरचा हा किनारपट्टीचा भाग आहे. पण या संपूर्ण भागावरती कोणत्याही प्रकारचे धोक्याचे फलक जे आहेत, सूचना फलक आहेत, हे लावण्यात आलेले नाही आहेत आणि त्यामुळे पर्यटकांना दिशा मिळत नाही आणि पर्यटनासाठी समुद्राच्या पाण्यामध्ये हे जे पर्यटक आहेत हे उतरतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. अशाच प्रकारची सोमवारी घडलेली घटना, त्यामध्ये 5 जे पर्यटक आहेत ते अडकून बसले होते आणि या वेळीच मदत मिळाली म्हणून त्यांचा जीव वाचला आहे. मात्र जर वेळीच मदत मिळाली नाही तर पर्यटकांचा जीव जो आहे तो धोक्यात येतो आणि त्यामुळे इथे कुठेतरी धोक्याच्या सूचना लावणारे फलक असायला पाहिजेत अशी मागणी होत आहे. त्यामुळे हे फलक लागणं आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे. नवराष्ट्रासाठी वीरेश मोडखरकर, उरण, रायगड.